मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत वडगाव आंबे ते कुऱ्हाड रस्त्याचे डांबरीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून अपूर्ण असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रस्त्याचे सुमारे 95% काम पूर्ण झाले असले तरी केवळ 140 मीटर अंतराचे काम हद्दीच्या वादामुळे रखडले आहे. या अपूर्ण रस्त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून पावसाळ्यात चिखल व दलदल निर्माण होऊन वाहतूक धोकादायक बनली आहे. याबाबत वडगाव आंबे येथील ॲडव्होकेट मंगेश वसंत गायकवाड यांनी प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदन देऊनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधितांचा वाद मिटवावा आणि रखडलेले 140 मीटरचे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट मंगेश गायकवाड, आंबेवळगा तालुका पाचोरा येथील रहिवासी आहे. आमच्या गावाजवळून कुऱ्हाड गावाला जाण्यासाठी 5 किलोमीटरच्या अंतरासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्याचे डांबरीकरणाचं काम मागील 1 वर्षापूर्वी हाती घेतलेलं आहे शासनाने. या रस्त्याचं जवळपास 95% काम पूर्ण झालेलं आहे. परंतु वडगाव आंबे गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर गट नंबर 75 व 76च्या शेतकऱ्यांनी हद्दीच्या वादामुळे या रस्त्याचं काम अडवून ठेवलेलं आहे. हा जो रस्ता आहे, हा रस्ता 2 गावांना जोडणारा आहे. शिवाय वडगाव आंबेहून जर जळगाव जायचं असेल तर अतिशय जवळचा रस्ता आहे. हजारो शेतकऱ्यांना वापरण्यासाठीचा एकमेव रस्ता आहे. आणि असा हा रस्ता 2 शेतकऱ्यांच्या आडकाठीमुळे हा थांबलेला आहे. त्याच्यामुळे शासनाचं जे काही ध्येय की प्रत्येक गावाला पक्क्या रस्त्याने जोडण्याचं, ते सुद्धा ध्येय पूर्ण होत नाही. शिवाय याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आता नुकतंच महसूल मंत्र्यांनी निवेदन GR काढलेला आहे की रस्त्यात जो कोणी आडकाठी आणेल त्याच्यावरती आम्ही कारवाई करू. आता या रस्त्याच्या संदर्भात आम्ही याच्या आधी जवळपास 4 ते 5 वेळेस तहसीलदार साहेब, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंता यांना निवेदनं दिलेले आहेत. आपण जर पाहू शकाल तर माझ्याकडे निवेदनाच्या प्रती सुद्धा आहेत. आणि आज माननीय जिल्हाधिकारी साहेब हे जनसंवाद यात्रेसाठी पाचोरा येथे आलेले आहे आणि त्यांना देखील मी हे निवेदन आज त्यांना दिलेलं आहे. तरी माझी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या माध्यमातून विनंती आहे की हा जो रस्ता आहे, हा रस्ता हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि याच्यावरती पावसाळ्याच्या दिवसामध्ये वापरणं अतिशय जिकिरीचं होऊन जाते. त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे जे पशुधन आहे, पशुधनाचे अपघात होता, बैलगाडीचे अपघात होता, कदाचित भविष्यात एखादी जीवितहानी सुद्धा होऊ शकते. म्हणून या गोष्टीकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन या रस्त्याचं काम पूर्ण करावं, अशी मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो. हा जो रस्ता आहे हा अनादी काळापासून सुरू आहे. परंतु शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या हद्दीत तो येत नाही आणि त्या वादामुळे या रस्त्याचं काम पेंडिंग पडलेलं आहे. तरी शासनाने याच्यामध्ये तातडीने दखल घेतली पाहिजे. वास्तविक हे शासनाचं काम आहे, याच्यासाठी शेतकऱ्यांना भांडावं लागतंय. तर त्यापेक्षा शासनाने जर याच्याकडे